असताना सुद्धा विचार करा की सोन्याच्या सिंहासनावर बसलो, ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे. आणि आज पायी चाललो, पायात चप्पल सुद्धा नाही, ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? कारण तुम्ही काय ठरवता महाराज, तुमच्या तर जे ठरलेलं आहे प्रारब्धात ते भोग तुम्हाला भोगूनच संपावं लागणार आहे. तुमचा भास आहे की तुम्ही लय मोठे कीर्तनकार आहे, तुम्ही लय मोठे पदावर आहे, तुम्ही लय मोठे खासदार आहे, तुम्ही लय मोठे मंत्री, तुम्ही लय मोठे. क्षण सुद्धा लागत नाही महाराज तुमचं आयुष्य खराब व्हायला. एक सांगू, माणूस मेला ना त्या क्षणाला त्याचं नाव कट होतं डायरेक्ट. देशाचा पंतप्रधान मरू द्या, महाराज मरू द्या, लोक म्हणतात का पुरुषोत्तम महाराज येत आहे? लोक डायरेक्ट म्हणतात बॉडी येत आहेत. काय म्हणतात? संपलं. मेल्यावर तुमचं नाव गेलं. 17 दिवसात 7 बाऱ्यातून वजा 17 दिवस फक्त. किती? आणि मग कशासाठी एवढा उठाठेव लावला मला काही कळत नाहीये. माझी विनंती गड्यांनो, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना बस. त्याच्यासारखं सुख, त्याच्यासारखं समाधान कशातच नाही. अरे लोकांनी म्हणाव तुम्ही थांबलं पाहिजे, त्याच्या अगोदर माणूस दशरथाचा एक केस पांढरा झाला होता. कोणता? दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टक्कल पडलंय तरी आपण घर सोडायला तयार. 4 टोप घेतले तरी हा म्हणतो मी अजिबात नाही. थांबलं पाहिजे महाराज, योग्य वेळेत थांबलं पाहिजे. थांबलं की आनंद आहे महाराज. कुठंतरी थांबलंच पाहिजे. नाही थांबलं मग प्रॉब्लेम होतात. लक्ष देऊन ऐका. जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय. एक, जे झालंय ते माझ्या देवाच्या सत्तेनं झालंय. 2, आणि जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं. म्हणून परमार्थामध्ये सर्वात घातक जर काय असेल तर तो लोभ आहे. काय आहे? लोभ आहे. आणि लोभ कोणाला सुटला नाहीये. तुम्हालाही सुटला नाही, मलाही सुटला नाही, जगातल्या कोणत्याच माणसाला लोभ सुटला नाही. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नाहीये अशा माणसाला साधू म्हणायचं सांगितलंय. जो जगापासून विरक्त आहे, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस. तुका म्हणे आता ऐका हे वचन. आणि ते जो नियाजन ज्यानं समाजापासून अलिप्त राहिलाय महाराज आपल्या मस्तीमध्ये. हा अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. बस आपल्या मस्तीत जे भेटल ते खायचं आणि देवाचं चिंतन करायचं. असा जो एकांतात भगवंताच्या मस्तीत जीवन जगतो त्याला साधू म्हणा. परमार्थासाठी सर्वात घातक काय असेल तर लोभ. एक पंडित माणूस, अख्ख्या भारतातल्या पंडितावर त्याने विजय मिळवला महाराज. एवढा वेदांत पंडित होता बाबा, त्याच्या समोर शास्त्र चर्चाच कोणी करत नव्हते. 12 वर्षे ऋषिकेशला अध्ययन केलं. किती वर्ष अध्ययन केलं? 12 वर्ष ऋषिकेशला अध्ययन केलं. भारतातला सगळ्यात मोठा पंडित झाला. त्याने विचार केला चला आपण आता घर सोडून 12-13 वर्ष झाले म्हणून घरी गेला. बायको वाट पाहत होती. 12 वर्ष झाले माझे मालक निघून गेले. टीव्हीवर नवऱ्याचं नाव पाहिलं की माझा मालक भारतातला सगळ्यात मोठा विद्वान व्यक्ती म्हणून त्यांना पारितोषिक मिळालंय. आणि घरी येत असताना बायकोनं औक्षण केलं, कपाळाला गंध लावलाय, आरती केली. आणि घरात येण्याच्या अगोदर बायको म्हणली का हो, भारतातल्या सगळ्या पंडितावर विजय मिळवला, माझा एक छोटासा प्रश्न आहे. हा हसायला लागला. बाई गॅस सोडून तुला दुसरं कशाचं ज्ञान नाही, तू माझ्यासारख्या विद्वान माणसाला प्रश्न करती. अहो खरं आहे पण एक छोटासा प्रश्न आहे. बरं सांग. म्हणे पापाचा बाप कोण आहे? हा म्हणे आता 12 वर्षांनी घरी आलो, पहिलं चहा पाणी तर पिऊ दे. ते म्हणे तसलं काही नाही, पापाचा बाप सांगायचा तरच घरात यायचं, नाही तर वड्यावर झोपायचं. घरी यायचं. आणि असंच आहे महाराज. किती मोठा माणूस असू द्या, अख्खं गाव त्याला भेटतं. ते घरात गेलं की म्याव, काही चालत नाही. नामांकित कीर्तनकार असू द्या, कीर्तनात नाव सांगणार अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करतं. घरी गेली की बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज आहे महाराज. कोरोनापेक्षा भयान व्हायरस या. अजिबात नाही. कीर्तनकाराचं नुसते डोळे वाचले की पकवत पळत नाही हो. नुसतं डोळे वाचले बायकोनं तरी कीर्तन रद्द करावं लागतं. एवढी ताकद आहे महाराज. बाबा काय देव. हे जे कमी वयात जे टकलं पडले ना महाराज, हे अर्ध्याचे बायकोमुळेच. हे वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला कारण कोण आहे? ह्याचे महाराज. दुसरं काय ताण आहे हो माणसाला, काहीच नाही. यो म्हटलं कसं शक्य आहे. गेलं नदीवर, तिथं काय चालतं? गाडीवर ग्रंथ होते महाराज. ग्रंथ पाहायचं, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. संध्याकाळचे 5 वाजले पण पापाचा बाप काही सापडत नाही. एक वेश्या गंगेवर स्नान करण्यासाठी आली आणि हा टेन्शन मध्ये दिसला आणि वेश्याने प्रश्न केला, कथम रो दिशी विप्रत्वम. शांत बैस ना.
कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलियशी वदत्वम सत्वरम मय्यम सस्य दुःखस्य कारणम. का चिंता तू राहत महाराज तुम्ही, काय टेन्शन आहे. तो म्हणला तू शरीर विक्री करणारी वेश्या का ताण देतेस मला, तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. अहो सांगून तर बघा, मी जरी वेश्या असेल पण तुमच्या जर कामी पडले तर काहीतरी. काय काही नाही ग, अख्ख्या भारतातल्या पंडितावर विजय मिळवलाय मी. अख्ख्या भारतातल्या, आवाज कमी कर, पंडितावर विजय मिळवलाय. घरी गेल्यानंतर बायकोने प्रश्न केला, पापाचा बाप कोणी. दिवसभर झाले ग, अख्खे ग्रंथ संपत आले पण पापाचा बाप काही मला सापडला नाही. वेश्या म्हणायला लागली, बर एवढं सोपं. याच्या जीवाला बजाव द्या. दिवस गेला पण संध्याकाळी जेवायच्या टायमाला का होईना आपण घरी जातो. सांग ना. तसं नाही सांगणार म्हणे, त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. काय म्हणली वेश्या, त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. वर फुकट येऊ नका पंडितजी, 10,000 रुपये देते तुम्हाला, फक्त तुम्ही माझ्या घरी या. हा म्हणला नको ग असं वेड्यासारखं करू, मी भारतातला 1 नंबरचा पंडित आहे, तुझ्या जर घरी आलो तर लोक काय म्हणतील मला, हा कीर्तनकार आहे, एवढा मोठा विद्वान आहे, वेश्याच्या घरी गेला. बाबा मनात पाप नका आणू, फक्त माझ्या घरी या. हा दारात गेला आणि दारातून वेश्याला सांगितलं, ए वेश्या, ठरल्याप्रमाणे तुझ्या दारात आलोय. तू म्हणली होती 10,000 रुपये दक्षिणा देणार आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. वेश्या हळूच म्हणली, बघा 25,000 रुपये देते, घरात तर या. हा म्हणे कसं शक्य होईल, जर तुझ्या घरात आलं तर लोक काय म्हणतील. मग म्हणे जा. हा म्हणे जाऊ नाही, जमणार नाही, पहिले 10 जातील आणि रात्र सुद्धा नदीवर काढावं लागतील. मग असं करा, थोडं पुढंच चालू. गेला आत. वेश्या म्हणली, हे बघा शेवटची इच्छा आहे माझी, काय 50,000 रुपये देते मी तुम्हाला, फक्त माझ्या हाताने एक घास खा. हा म्हणला, वेडे, शरीर विकणारी पापी वेश्यातून तुझ्या हाताने जर मी खाल्लं तर पाप लागल मला. महाराज मनात पाप नका आणू, एक घास खायचे 50,000 भेटतात आणि प्रश्नाचं उत्तरही भेटतं. हा म्हणे जाऊ द्या, एका घासानं काय होणार आहे. ती घरात गेली, वाटीत काहीतरी पेढा बिडा आणला, यानं केला आणि ती तोंडात घास घालण्याच्या ऐवजी 2 त्याच्या कानाखाली ठेवून दिल्या. दिवशी पंडित खाली पडला आणि वेश्या हसू लागली. पंडितजी मिळालंय तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर. पंडितजी म्हणे काय. म्हणे पंडितजी पापाचा बाप लोभ आहे. म्हणे काय, पापाचा बाप कोण आहे, लोभ आहे. अहो 10,000 रुपयासाठी तुम्ही माझ्या वेश्याच्या दारात आलात, 25,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्या, शरीर विक्री करणाऱ्या वेश्याच्या घरात आलात, आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्याच्या हाताचं खायला तयार झालात. पापाचा बाप पंडितजी कोण आहे, लोभ आहे. आणि हा लोभ ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये त्याला संत म्हणा, असं माझ्या मुक्ताई कोणाला सांगतायत, ज्ञानोबारायला सांगतायत, अभंगाचं 2रं चरण.
माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात, लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोचे जाना. या प्रमाणातून आपण एकच सिद्धांत घ्यायचा की संसारातही लोभ केला की त्याचं पतन होतं एक, आणि परमार्थात तो लोभ केल्यानंतर त्याचं पतन ठरलेलंच आहे. म्हणून संसारातही लोभ करू नका. संसारात तर किती लोभ आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षी न फावला माया वेष्टीला, जीव माझा रात्रंदिवस मनुष्य नुसता धावतोय. पण कधीतरी आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजेत ना. भागवतकार सांगतात, काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी आहे त्या सगळ्या परिस्थिती सोडून जावं लागेल. क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रातको खिली ना खिली. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. सर्वांना माहितीये, सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दो निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचं मरण जवळ आलं पण अजून लोक काही सावध व्हायला तयार नाहीये. म्हणून सर्वात घातक जर परमार्थाला काय असेल तर लोभ आहे. त्या लोभापासून सावध व्हा. आणि ज्यांनी जीवनामध्ये लोभाला स्थान दिलं नाहीये अशा साधूची संगत करा. निश्चित तुमच्या जीवनाचा सुगंध तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, परिसाच्या सोबत लोखंड गेलं की लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा स्वभाव आहे. काय? परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. हा परिसाचा स्वभाव आहे. पण संताचा स्वभाव परिसाईपेक्षा वेगळा आहे महाराज. संताच्या सहवासामध्ये जर तुम्ही गेले तर आपणा सारिके करीते तात्काळ, काळ नाही काळ वेळ तया लागे. एका हिंदी कवीनं खूप गोड वर्णन केलेलं आहे. कागा से तो है हंस बनावे. किती गोडे पहा. कागा से तो है हंस बनाए, मिटा सके तो मन के डागरे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत जात असताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सुतबित नारी 3 अशाय. या सगळ्यात मोठे गतिरोधक आहे. सुतबित नारी 3 अशाय, त्याग सके तो इन्हें त्याग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, 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 संतन के संग लाग रे, तो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये सुगंध येण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी अधीन जीवन करावं लागेल. एका माणसाने गुलाबाच्या फुलाला विचारलं, का रे फुला, किती गोंडच दिसतोय तू, किती सुंदर दिसतोय. त्या गुलाबाच्या फुलाने जे उत्तर दिलंय ते किती गोड आहे. फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बहार. फूल सांगते, हे बघ, रात भर कांटों पे सोया, कली में आने के बाद. अरे बाबा, मला कली होण्यासाठी, मला फुल होण्यासाठी मला रात्रभर काय करावं लागलं?
काट्यावर झोपावं लागलं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर निश्चित तुम्ही अशा संतांना शरण जा की त्यांच्या जीवनामध्ये दया आहे, त्यांच्या जीवनामध्ये क्षमा आहे, ते जगापासून विरक्त आहे आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही, अशा संतांच्या सहवासामध्ये जर जीवन घातलं तर निश्चित भगवान परमात्मा तुमची संसार रूपी नौका पैल तीरा नेल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सर्वांनी वा 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 सर्व करा. महिला मंडळी आतल्या सगळ्या अपक्ष उमेदवार करा, हा उभे करा करा सर्वांनी केले सर्वांनी वा वा वा. 2 मिनिटं ज्या प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त आपण उपस्थित आहोत त्या प्रभू रामचंद्राचं 2 मिनिटं सर्वांनी प्रेमाने भजन करायचं. श्रीराम